आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। सोलापुरात भूकंपाचे सौम्य धक्के बसलेले आहेत। सकाळी 11:22 हे धक्के बसले। सांगोला तालुका हे भूकंपाचं केंद्र होतं। सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीत भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। संकेत कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। संकेत, काय अधिकचे अपडेट्स? तर आज सकाळी 11:22 सांगोला तालुक्यातलं काही क्षेत्र जो सांगली जिल्ह्याला जोडलेला आहे, त्या क्षेत्रामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याचा अंदाज आहे। नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांनी ट्विट करत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे आणि यानंतरच आता भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याची माहिती पुढे येते। 2.6 रिश्टर स्केलचा भूकंप बसल्याची माहिती आहे। मात्र या भूकंपामुळे आताच्या प्राथमिक माहितीनुसार कुठेही कुठल्याही प्रकारची जीवित अथवा वित्तहानी झालेली नाहीये। मात्र भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिक काही भागात भयभीत झाल्याचे आता बोललं जात आहे। सौरभ, निश्चितच आपण बघतोय संकेत, भूकंपाचे सौम्य धक्के तर बसलेले आहेत, पण तुम्ही म्हणताय त्यानुसार कोणतीही वित्तहानी झालेली नाहीये। या संदर्भात आपण बघू शकतोय की सकाळी 11:22 धक्के जाणवल्यानंतर दुसरा धक्का काही जाणवलेला आहे का, किंवा त्या संदर्भातली काही बातमी आहे का? तशी कुठल्याही प्रकारचे दुसरे धक्के अथवा कुठल्याही प्रकारची आपत्ती अजून कुठल्याही आलेली नाही आहे। प्रशासन पूर्णपणे ऍक्शन मोडवर आहे, त्यामुळे सतर्कता बाळगली जाते। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे अजून धक्के नाही आहेत किंवा तशी कुठलीही परिस्थिती नाही आहे। जनजीवन हे पूर्णपणे सुरळीत असताना आपल्याला दिसतंय। निश्चितच संकेत, यावर लक्ष ठेवून असा तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय सोलापुरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहे। सोलापूर आणि सांगली जिल्ह्याच्या हद्दीत हे भूकंपाचे धक्के।